वर्ष कोणत्या पदावर काम करतात. तर बंदेजींना सांगितलेलं आहे की मुलांची 10वी आणि 12वी बोर्डची जी परीक्षा घेतो, 10वी आणि 12वी बोर्ड आपण ज्याला म्हणतो, त्या बोर्डचा मी छत्रपती संभाजीनगर विभागाचा अध्यक्ष आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी हे 5 जिल्हे येतात. त्याचबरोबर अमरावती विभागाचा माझ्याकडे ॲडिशनल चार्ज आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा वगैरे जे अकोला हे जिल्हे पण माझ्याकडे येतात. हे यासाठी मी आवर्जून सांगत असतो की आपल्या घरचं कुणाचं काही असेल, तर आपल्या नातेवाईकांचं कुणाचं काही असेल, जर शिक्षण क्षेत्रामध्ये जर काही काम असेल तर आवर्जून हक्कानं आम्हाला फोन करा. आपलं महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात काम असू द्या. आम्ही म्हणजे मी शिक्षणाधिकाऱ्यांच्या नंतरचं वरचं पद डेप्युटी डायरेक्टर, आमचे जोंधळे सर असतील, या सर्वांना ती कल्पना आहे. म्हणजे डेप्युटी डायरेक्टर असताना माझ्या सहीनं 11वी 12वीच्या शिक्षकांचं अप्रुव्हल त्या ठिकाणी व्हायचं. त्याला शिक्षक म्हणून मान्यता, माझी सही झाली म्हणजे शिक्षक म्हणून मान्यता त्या ठिकाणी मिळायची. त्याच्या वरच्या पदावर मी आता जॉईंट डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी आहे आणि अजून डिपार्टमेंटमध्ये 6.5+ वर्ष त्या ठिकाणी राहणार आहे. जर तुमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद बंदेजींच्या आशीर्वाद असले तर राज्याचा डायरेक्टर होण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. ते अभिमान म्हणून की आव्हान म्हणून सांगत, पण आपल्या लोकांना माहिती असलं पाहिजे की आपला माणूस, आपला उपासक कोणीतरी त्या पदावर त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला जर गरज पडली तर आपण अधिकार मान्य त्या ठिकाणी फोन करा. आता तुम्हाला रोडेताई त्या ठिकाणी म्हणत होत्या की त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेजला जवळच्या नातेवाईकाची PC त्या ठिकाणी अडकलेली आहे. 1 लाख रुपये मागत आहेत, परंतु आणि दुर्दैवानं मुलाचं निधन झालेलं आहे, ऍक्सिडेंटमध्ये निधन झालेलं आहे. आहे पण TC देत नाहीत आणि त्याला पुढचं काही शिक्षण घेता येत नाही. मी ताईला म्हणलं, ताई मी शालेय शिक्षणामध्ये काम करतो, माझ्याकडे 1ली ते 12वीचं आहे, परंतु आपले नाट्यवे साहेब उच्च आणि तंत्र शिक्षणला आहे, आपण त्यांच्या मार्फत फोन करून एका दिवसात त्याची TC द्यायला सांगू. म्हणजे असेच जर काही कोणाची काही अडचणी असतील तर आपण जरूर कळवा. या निमित्ताने उशीर खूप झालेला मला जाणीव आहे, परंतु इथे आलो, मला खूप छान वाटलं. इथं खूप चांगलं वातावरण धम्माचं आहे. बंदेजींचा सहवास या ठिकाणी लाभला आणि एका सुंदर कार्यक्रमाचं मला या ठिकाणी सहभागी होता आलं सुंदर कार्यक्रमामध्ये. त्याबद्दल मी बंदेजींचे खूप खूप आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. धन्यवाद साबळेजी, आपल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. असेच उच्चस्तरीय अधिकारी आपल्यातले शिकून मुलं व्हावे, पुढे जावे आणि समाजाचा उपयोगात यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर राजू वेगळेजी आपलं मनोगत व्यक्त करतील. सामाजिक न्याय विभाग, समाज कल्याण विभाग, परभणी. काय बोलतो मी बसा थोड्या शब्दामध्ये आठवतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे, समता, न्याय, मूल्य आधारित बौद्ध धम्म देणारे महाकारुणिक, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करतो. तुम्हा सर्वांचे उद्धार करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित पूज्य भदंत डॉक्टर उपमुख्यमंत्री महादेव साहेब, वंदनीय दिब्रुगड पूर्णा नगरीतील उपासक, उपस्थित सर्व बौद्ध उपासक, उपासिका व प्रमुख पाहुणे मंडळी, या ठिकाणी मी सर्वप्रथम सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आपल्या बौद्ध विहारास तथा डॉक्टर उपमुख्यमंत्री महादेव साहेब यांना, बंदेजींना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आणि त्यामध्ये उपयुक्त बंदेजींचा 44वा जो वर्षावा दिन आहे, त्यानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका ठिकाणी विचारण्यात आलं की गुरु माणसाला आवश्यक आहे का, आणि असेल तर तुम्हाला गुरु आहेत का? तर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी म्हणतात, मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यामध्ये जर कुठला भेद असेल तो ज्ञान आणि बुद्धीचा आहे, आणि त्या ज्ञानाला आणि बुद्धीला धार देण्याचं कार्य हे गुरु करतात. म्हणून प्रत्येक माणसाला इतर प्राण्यापासून जर वेगळं कुठलं करत असेल तर त्याचं ज्ञान करतं, आणि ते ज्ञान देणारा माणसाला जो गुरु आहे तो प्रत्येकाला आवश्यक आहे. आणि त्या स्वरूपामध्ये मला सुद्धा 3 गुरु आहेत. तर बाबासाहेबांनी आपल्याला 3 गुरु कोणते आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे.
भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांना त्यांनी गुरु मानलेला आहे. आणि गुरु हा देह स्वरूपामध्ये मानवच असावा असं देखील नाहीये. तर एखादा निर्जीव पुस्तक देखील आपला गुरु होऊ शकतं. जे जिवंत गुरु आपल्याला ज्ञान देतात त्यापेक्षाही कुठेतरी कमी जास्त ज्ञान हे पुस्तक सुद्धा देतं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एखाद्याकडे खूप सारं ज्ञान आहे, प्रॉपर्टी आहे, धनसंपत्ती आहे, अधिकार आहे, सत्ता आहे, परंतु त्याचा उपयोग जर सर्वसामान्यांसाठी होत असेल तर त्याच्या त्या मोठेपणाचा काही उपयोग नाही. या संदर्भात महात्मा कबीर, संत कबीर एका ठिकाणी म्हणतात, बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, बैठने को छाव नहीं, फल लागे अति दूर. म्हणजे एखाद्याचा मोठेपणा, त्याचा ज्ञानाचा मोठेपणा, त्याच्या अधिकारा, सत्तेचा, संपत्तीचा सर्वसामान्यांसाठी जर उपयोग नसेल तर त्याचा मोठेपणाचा काही उपयोग नाही. या ठिकाणी आता सांगण्यात आलं, एका आपल्या धम्मोपासकांनी बौद्ध विहारासाठी खूप मोठं दान दिलं. मी निश्चितच त्याचं अभिनंदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपलं जे मोठेपणा आहे आपण इतरांना वाटला पाहिजे. तसंच आपली जी बुद्धी आहे, आपलं जे ज्ञान आहे ते इतरांना दिलेलं पाहिजे आणि ज्ञानानं माणूस मोठा होतो. महात्मा फुले पण एका ठिकाणी म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका विद्येने केले. म्हणून मित्रांनो, आपल्या मुलांना जर खरंच पुढच्या कालावधीमध्ये आता साहेबांनी सांगितलं की काळ खूप बदलत आहे, काळानुसार आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा बदल आवश्यक आहे. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर त्या 2 रुपयापैकी 1 रुपयाचं भाकरी घ्या आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी याच्यासाठी की भाकरी तुम्हाला जिवंत ठेवेल आणि पुस्तक याच्यासाठी की कसं जगावं, कसं जिवंत राहावं हे तुम्हाला पुस्तक शिकवेल. मित्रांनो, या गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने आज जो वर्षावास आहे त्याच्या अनुषंगाने मी बनतेजींना, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि बराच वेळ झालेला आहे त्यामुळे जास्तीचं न बोलता मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद. आमच्याकडे जिल्ह्याकडे आता समाज जिल्हा लक्ष ठेवेल नेहमीसाठी अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर प्राध्यापक प्रदीप गिरोडे. जगाला मैत्रीचा, करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तमाम महामानवांनी जे कार्य केलेलं आहे अशा सर्व महामानवांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. आज आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्रित जमलेलो आहोत. सगळ्यांचं श्रद्धास्थान आणि ज्यांच्या अथक परिश्रमामुळे पूर्णा ते कंबोडिया हा जो प्रवास आहे, हा प्रवास थक्क करणारा प्रवास ज्यांनी सगळ्यांना घडून आणला, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय भंते डॉक्टर उपगुप्त महातेरो, आदरणीय भंते पय्यावस यांना त्रिवार वंदन करतो. आताच ज्यांनी विद्यार्थ्यांच्या बद्दल काही खंत व्यक्त केली असे अधिकारी जरी सावळे साहेब असले तर एक चांगले उपासक आहेत आणि एक उपासक आणि धम्माचा आचरण करणारा व्यक्ती समाजाच्या कल्याणाच्या प्रती सातत्यानं प्रयत्नशील असतो. असे प्रयत्नशील अधिकारी आमचे साबळे साहेब. त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त आदरणीय राजू रेड्डी साहेब, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आणि इथं विहारात आल्यानंतर ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही प्रचंड टाळ्या वाजवल्या, तुमचं प्रेम व्यक्त केलं, त्याचबरोबर त्यांच्यावर एक गीत रचलं आणि हे आपोआप होत नाही तर त्यांनी केलेल्या कार्याची पावती जी दिलेली आहे ते प्रकाशदादा कांबळे आणि एकूणच या ठिकाणी आमचे मेटाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर जोंधळे सर आहेत, प्रधान सर आहेत आणि कंबोडियाला आणि त्याचबरोबर थायलंडला आलेल्या सगळ्या आमच्या उपासिका, त्याच्यामध्ये माझी पत्नी आली,
वीर साहेब आले आणि सगळेच जण आले. 2 मिनिटं थोडासा जास्तीचा घेतो कारण हा अनुभव मला सांगणं मनातून जरा हे वाटतं. बंतीजीची विनंती करू की संभाजीनगर या ठिकाणी साहेब संघदानाच्या कार्यक्रमामध्ये बंतीजीचं एक वाक्य होतं. ते वाक्य असं होतं, आधी आम्ही खडे खाल्ले आता पेढे भेटायला. म्हणजे आज हा सुवर्ण क्षण आहे. हा सुवर्ण क्षण बंतीजीच्या अथक परिश्रमानं म्हणजे गेली 44 वर्ष म्हणजे बंतीजी ज्या पद्धतीनं काम करतात आणि काम करत असताना वेळेचं बंधन पाळतात त्याच्याबद्दल आमच्या सारख्याला सुद्धा हेवा वाटतो की या वयामध्ये बंतीजी वेळेचं बंधन कसं पाळतात. की बहुतांश ठिकाणचे धार्मिक कार्यक्रम असतील, सार्वजनिक कार्यक्रम असतील, वेळ जर 12ची असेल तर 2ला सुरू होतं. आम्हाला सांगितलं इथं 11:30 तर 11:30 येणाऱ्या अतिथीला भोजनदान झालं. तर आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, अधिकाऱ्यासाठी की प्रत्येकानं वेळेचं बंधन पाळलं तर बरीचशी काम आपली चांगल्या पद्धतीनं पार पडू शकतात. आणि मी स्वतःला धन्य समजतो. मी माझ्या आई वडिलांचं जे कुशल कर्म आहे, बंतीजीच्या सहवासात राहून माझ्या वडिलांनी लक्ष्मणराव रोडे गुरुजींनी 11 धम्म परिषदा कनेरवाडी या ठिकाणी घेतल्या आणि त्यावेळेस पासून बंतीजीचं मार्गदर्शन रोडे कुटुंबियाला लाभलेलं आहे. पण खरं मार्गदर्शन किंवा खरा धम्म भारतात राहून आम्हाला कळाला नाही. की ज्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस बंतीजी बरोबर थायलंडला गेलो आणि थायलंडला गेल्यानंतर बंतीजी सातत्यानं म्हणायचे की जोपर्यंत तुम्ही बौद्ध राष्ट्रामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्या धम्माची उंची तुम्हाला कळणार नाही. आणि मग तिथं गेल्यानंतर आम्ही पाहिले 5.5 टनाची बुद्धाची 24 कॅरेटची मूर्ती असेल, 10,000 एकर मध्ये धम्मकाय सेंटर असेल. तर वाटलं एवढा मोठा आपला धम्म आहे आणि आपण फक्त भारतापुरतं पाहतो. तर भारताच्या बाहेर जर गेलो आपण तर खऱ्या अर्थानं धम्माची उंची, धम्माचा विनय, धम्माचे आचरण करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळते. पहिला देश बंतीजीच्या बरोबर आता थायलंडला, त्याच्यानंतर दक्षिण कोरिया. माझ्या जीवनामध्ये साहेब नोकरी लागलेला दिवस सुद्धा मला आनंदाचा वाटला नाही ज्या दिवशी एअरपोर्टवर बंतीजींनी सांगितलं की बाबासाहेबांच्या मूर्ती आपल्याला थायलंड मध्ये बसवायची आणि दक्षिण कोरियामध्ये. आणि मग दुर्दैवानं बंतीजीचा विजा हे झाला. आम्ही अतिशय दुःखी झालो. पण बंतीजीने उपवास एवढे पक्के करून ठेवलेले आहेत. मग वैभव आत्माने असतील, नितीन चाळे असतील, म्हणजे आम्हाला त्या देशात गेल्यानंतर काहीच वाटलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची तुम्हाला आनंदाची भगिनींना गोष्ट सांगतो की बंतीजी बरोबर प्रवास केल्यामुळं मान, सन्मान, आदर आम्हाला प्रत्येक देशामध्ये मिळाला. ज्यावेळेस दक्षिण कोरियामध्ये गेलो तर 50 वर्षापूर्वीच एक तिथं विहार होतं. त्या विहारामधल्या बंतीजीने स्वतः 50 वर्षापूर्वीचा चहा म्हणजे जे VVIP लोक येतात त्यांच्यासाठी ते चहा करतात. पण भारताच्या भूमीमधून आलेले आहेत आणि बंतीजी मार्फत आम्ही तिथं आलेलो आहोत. इथं आपल्याला बंतीजीचं मोठेपण पाहायला मिळत नाही. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती बंतीजीने जे वलय निर्माण केलेले, जे कार्यालय निर्माण केले, त्या देशात गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दक्षिण कोरियाची 5-5 मजली विहार आणि स्वतः बंतीजी ड्रायव्हिंग करून आम्हाला सगळा भूप्रदेश त्या ठिकाणी दाखवण्यात आला. आणि हे सगळं करत असताना की जो 44, 45, 50 वर्षाचा जो अथक परिश्रम आहे की जे तुम्हाला सुरुवातीला मी म्हटलं की या गावाचं नाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती केलेलं आहे. म्हणजे बंतीजीचा ज्यावेळेस परिचय होतो त्यावेळेस पूर्ण हे नाव येतं. आणि तिथं गेल्यानंतर तिथला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. बंतीजींनी सकाळी मला सांगितलं की आपल्याला 3:30 वाजता रात्री निघायचं आहे. आम्हाला 450 किलोमीटर तिथल्या राजधानीला कंबोडियाच्या तिथल्या 2 मिनिस्टरला भेटायचं आहे. मला वाटलं तर बंतीजी थोडंफार उशिरा उठतील. तर 3:25 येडके साहेब
पण ते म्हटलं ओळखलं का? मी त्यावेळेस कपडेच घालत होतो आणि मग मी पाहिलं की हे जे काही कार्य होत आहे, पूर्णा असल, दाभोळ असल, अजिंठा असल, बीड असल, अहमदपूर असल किंवा लातूर असल, चांदापूर असल आणि पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर तर एका दिवसभर प्रवास करून बंतेजी 3 ला उठून फ्रेश होऊन आणि ज्यावेळेस आम्ही अर्धा रस्ता पार केला, आम्ही नाश्ता सुद्धा केला नव्हता, बंतेजीने जे ड्रायफ्रूट आणले ते ड्रायफ्रूट खाल्ले आणि तिथून फोनवर येत होते 9:15 तुमचं तिथं त्या मंत्र्याशी तुमची बैठक आहे. बरोबर 9:10 आम्ही तिथं पोहोचलो. शीलरत्न बंतेजी, मी आणि ते मी माझ्या जीवनातील अत्यंत अत्यंत आनंदाचा क्षण, मंगलमय क्षण जर कुठला म्हणत असत, बंतेजीच्या सानिध्यात, धम्माच्या सानिध्यात राहिल्यानंतर आयुष्यातली कुठलीच अपेक्षा तुमची राहणार नाही. प्रत्येक अपेक्षा ही पूर्ण होऊ शकते. फक्त धम्म आचरण बंतेजीच्या सहवासात आणि तिथं गेल्यानंतर भारतात तथागतांनी हा धम्म दिलेला आहे, पूर्ण जगभर पसरलेला आहे. पण तिथं जे आचरण आम्ही पाहिलं, मग आम्हाला वाटतंय जरी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म भारतात झाला असेल तरी पण त्याचा आचरण परकी राष्ट्रात पाहिला नाही. बंतेजीचा प्रत्येक फोटो काढल्यानंतर तो फोटोग्राफर 2दा नमन बंतेजीला करतो आणि बंतेजीचा आदर त्या राष्ट्रामध्ये 25 दोन बाजूला बंतेजीसाठी विशेष अशी मोठी चेअर, तिथं मान सन्मान आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आम्ही पाहिली, तिथं मंत्रीगण म्हटले अगोदर बंतेगणाचं भोजन होईल आणि नंतर आम्ही भोजन करू. म्हणजे एवढा आदर बंतेजीचा त्या राष्ट्रामध्ये आहे. आणि हे सगळं डोळ्याने पाहण्याचा आणि तिथं गेल्यानंतर बंतेजीनं आंतरराष्ट्रीय पातळी, आपण आता इथं आपलं सत्ता नाहीये, म्हणजे महाराष्ट्रात नाही, देश पातळीवर नाही, मग सगळे प्रश्न बंतेजीने तिथं त्यांना सांगितले की बौद्धगयाचा जो प्रश्न आहे की त्या ठिकाणची जी स्टेरिंग कमिटी आहे बौद्धगयाची, ती सगळ्या भिक्षूच्या ताब्यात द्यावी. त्यानंतर भारत सरकार, महाराष्ट्र सरकार बौद्ध धर्मीयाकडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष करत आहे. जवळपास दोन्ही मंत्र्याने 1-1 तास बंतेजीला वेळ दिला आणि बंतेजीने हे सगळे प्रश्न सांगितल्यानंतर त्यांनी एक सांगितलं की आता तुम्हाला आम्ही तुमच्या राष्ट्राला तर काही सांगू शकत नाही, पण त्यांनी एक सांगितलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरची ज्या दिवशी धम्म परिषद होईल त्या म्हणजे त्या वेळेस भारताचा हा प्रश्न आम्ही त्या धम्म परिषदेमध्ये, जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये मांडू. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट की आपण ज्यावेळेस कंबोडियाला जातो, थायलंडला जातो, दक्षिण कोरियाला जातो, तिथून मूर्ती आणतो आणि मूर्ती चिवर आणत असताना त्याला इन्कम टॅक्स लागतो किंवा कस्टम ड्युटी लागते. तर बंतेजींनी ही सुद्धा बाब त्यांना सांगितली की ही जी कस्टम ड्युटी आहे, म्हणजे बौद्ध साहित्य असेल, बौद्ध मूर्ती असेल, याच्यावरती कस्टम ड्युटी तुम्ही लावू नका. तर बंतेजीचा प्रत्येक शब्द ते लिहून घेतो, प्रत्येक शब्द ना शब्द लिहून घेत होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या पंतप्रधानाबरोबर चर्चा करून हा प्रश्न निश्चितपणाने तुमचा आम्ही सोडू, कारण हा प्रश्न आमच्या अतिरिक्त आहे. आणि हे सांगत असताना ते सांगत होते कंबोडिया राष्ट्राची लोकसंख्या 1,80,00,000 आहे म्हटले, त्याच्यापैकी 70,000 बंतेजी आहे, 5,000 बिहार आहे. आणि धम्म जो आहे, आपण फक्त सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिलेला आहे आणि त्या धम्माचं जोपर्यंत आपण आचरण करत नाही, आचरण कसं करायचं तर परकीय देशामध्ये गेल्यानंतर ते लोक ज्या पद्धतीनं आचरण करतात की भिक्षू संघाला ज्या पद्धतीनं त्यांचा आदर सन्मान आणि त्याचबरोबर स्वतःच्या आचरणामध्ये, कंबोडिया देश पूर्ण फिरल्यानंतर एकही ठिकाणी दिसलं नाही साहेब. कचरा कुठं टाकायचा तर काही चॉकलेट खाल्लेले होते, खिशामध्ये त्याचे रॅपर टाकले आणि जोपर्यंत कचरा कुंडी दिसत नाही तोपर्यंत त्यांनी ते रॅपर सुद्धा कुठेही रस्त्यावर टाकले नाही. आणि जी बौद्ध राष्ट्र आहे त्या बौद्ध राष्ट्रामध्ये तेवढीच स्वच्छता आहे, तेवढाच विनय आहे.
तेवढाच प्रामाणिकपणा आहे. तुमची वस्तू कुठेही चोरीला गेली. आत्माने साहेब दक्षिण कोरियाला गेले आणि बुलेट ट्रेन मध्ये त्यांचा मोबाईल राहिला, तर कालांतराने त्यांनी पोलिसला कंप्लेंट केली. मग पोलिसांनी सांगितले इतक्या मिनिटांनी तुम्ही या, तुमचा मोबाईल तुम्हाला मिळून जाईल. आणि बरोबर त्या वेळेला त्यांचा मोबाईल त्यांना देण्यात आला. म्हणजे हे धम्माचं आचरण करणारी राष्ट्र आहे, म्हणून ते प्रगतीपथावर जात आहे. म्हणून आपल्याला प्रगतीपथावर जायचं असलं तर फुले शाहू आंबेडकरांचे विचार, धम्माचे आचरण जर आपण केलं आणि बंदेगणाच्या सहवासात राहिलो तर निश्चितपणानं आपल्याही जीवनाची प्रगती होते आणि आपल्या बरोबर इतरांची प्रगती होते. आणि शेवटी 2च मिनिटात सांगतो साबळे साहेब की इथल्या प्रत्येकाचे जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये आहेत. मी जे काही उद्योजक आहेत, आमचे काही संस्था चालक आहेत किंवा काही अधिकारी आहेत, त्या प्रत्येकाला सांगतो ते आपल्या शैक्षणिक संस्था जास्त असल्या पाहिजे. आता आपण ज्या शाळेत आपला मुलगा टाकलेला आहे तर तिथं कोणत्या पद्धतीचे संस्कार होतात याची फक्त आपण तक्रार करतो. म्हणजे याचंच पूजन केलं जातं, त्याचंच पूजन केलं जातं, याचीच जयंती साजरी केली जाते, हे संस्कार त्याच्यावर दिले जातात. मग याला जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या शाळा कॉलेजेस पाहिजे. आता तुम्ही आमच्या प्राचार्य जोंधळे सरांच्या कॉलेजमध्ये जा, मला 1 वर्षापासून म्हणतात भली मोठी बुद्धमूर्ती लावायची तिथं, बाबासाहेबांचा मोठा पुतळा लावायचा. हे कुठल्या शैक्षणिक संस्थेत होईल? जो माणूस त्या विचाराचा आहे आणि तो विचार फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्याला समाजाला द्यायचा आहे, तर आपल्या अधिकाऱ्याने एखादा प्लॉट कमी घ्यावा, 2 एकर शेती कमी घ्यावी, पण इतरांना शैक्षणिक क्षेत्रात प्रेरित करावं. म्हणून आम्ही आणि जोंधळे सरांनी मायनॉरिटी एज्युकेशनल ट्रस्टीज असोसिएशन मेटा नावाचं आमचं जे संस्था चालकाचं संघटन केलं आणि या संघटनेच्या माध्यमातून एकमेकाला सहकार्य करणं, शासनाच्या योजना सांगणं. एकाला अडचणी आल्या तर काही अधिकारी, आता आमच्या सगळे अधिकारी संपर्कात आहेत आणि ज्या अधिकारी जर आपल्या संपर्कात असतील, फक्त आमचे शिरसे साहेब एका मंत्र्याचे पीए होते, तर त्यांच्या माध्यमातून साबळे साहेब 8 लोकांना आपण महाविद्यालय दिले. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतो? म्हणजे जर ठरवलं तर अधिकारी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. मग अधिकारी असतील, उपासक असतील किंवा इतर काही उद्योजक असतील, यांना एकच सांगणं आहे प्रामाणिकपणे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण उतरायला पाहिजे. ती प्री प्रायमरी असेल, प्रायमरी असेल, सुरुवात तर तुम्ही करा. मी सुरुवात केल्यामुळे बीड असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर नेकनूर असेल, पुणे असेल, ज्यावेळेस पहिल्या वेळेस शाळा काढली तर त्यावेळेस मला काय म्हटले, महाराष्ट्राच्या शाळा चालतात. आज 950 विद्यार्थी साबळे साहेब, त्याच्यापैकी 200 विद्यार्थी बुद्धिस्ट असतील, बाकीचे सगळे ओपन कॅटेगरीचे. आणि सगळंही म्हणजे गॅदरिंग होत असताना कुठल्याही हिंदू कल्चर प्रमाणित होत नाही, बौद्ध कल्चर प्रमाणे त्या ठिकाणी कार्यक्रम होतात. ज्याला कुणाला यायचं त्यांनी यायचं आणि जर आपण गुणवत्ता दिली तर त्यांना पर्याय म्हणून तरी तिथे यावं लागतं. आणि आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पीपल एज्युकेशन सोसायटीकडे पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विजन आपल्याला दिलेले ते विजन गतीमध्ये आणण्यासाठी प्रत्येक संस्था चालकानं, प्रत्येक अधिकाऱ्याने जर काम केलं, समाज प्रगती पथावर जाईल. आणि आता दिवसमान नोकरीचे राहिले नाही. लहानपणापासून आपल्या मुलांना उद्योजकाचं प्रशिक्षण द्यावं, छोटा असेल मोठा असेल. या ठिकाणी आपण सगळेजण आला, शांतपणे ऐकले. या मंगलमय प्रसंगी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बंतेजींनी मला आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही बंतेजींना म्हटलं ज्या वेळेस आपला धम्मटूर असेल तर दिवाळीमध्ये आता आमच्या संचालकाला सांगितलं बंतेजीला घेऊन आपल्याला श्रीलंकेला जायचंय. म्हणजे इतर देश इतराबरोबर पाहणं आणि बंतेजीबरोबर पाहणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिथं गेल्यानंतर जी काही महती किंवा धर्माचं जे आपल्याला माहिती मिळते बंतेजीकडून मिळते, तर जे काही अधिकारी कर्मचारी असतील तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्याला श्रीलंकेचा टूर काढायचा आहे. त्याच्यासाठी ज्यांना ज्या कुणाला यायचे असतील तर बंतेजीशी आपण संपर्क करावा. आणि जग पाहिल्याशिवाय जग कळत नाही. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही
बंतीजीला पुन्हा पुन्हा धन्यवाद यासाठी देतो. त्यांनी जर आम्हाला थायलंडला नेलं नसतं किंवा दक्षिण कोरियाला नेलं नसतं तर एवढी दूरदृष्टी सुद्धा आम्हाला आली नसती. ती दूरदृष्टी देण्याचं काम गुरुने केलं, त्याच्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. प्राध्यापक रोडे सरांनी सर्व वृत्तांत देशाचा बाहेर देशाचा अभ्यासक्रम मांडलेला. धन्यवाद. यानंतर आपल्या पूर्णा नगरीचे डॉक्टर उत्कर्ष बुटे सर, मुख्य अधिकारी नगर परिषद पूर्णा, हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमानिमित्त जगाला शांतीचा संदेश देणारे तसेच अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच ज्ञानरूपी प्रकाश असलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. आज जो आपला पूर्णा शहरातील बौद्ध विहारामध्ये आज बुद्ध धर्म वर्षावार सुसंस्कार कार्यक्रमानिमित्त परमपूज्य वंदनीय बंतेजी डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी या आम्हाला मुख्याधिकारी या नात्याने या कार्यक्रमाला जे बोलवले आहे त्याबद्दलही त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आज गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो गुरुपौर्णिमेचा दिवस आज आपल्या जीवनामध्ये निश्चितच एक सन्मानाचा जो सन्मार्ग व्यक्तीने जीवन कसं जगावं, मनुष्यानं समाजाच्या प्रती त्याचं काय कर्तव्य आहे, कुटुंबाप्रती त्याचं कर्तव्य असतं, स्वतःप्रती कर्तव्य असतं, स्वार्थ असतो, परंतु तो ज्या समाजात वावरतो त्या समाजाप्रती त्याचं नेमकं काय कर्तव्य आहे हे कर्तव्य शिकवण्याचा दिवस आज आहे. आज बऱ्याच जणांकडे भरपूर संपत्ती असते, भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्याकडे सर्व सुखे असतात, परंतु हे सर्व सुख असताना सुद्धा त्या सर्व सुखांचा जो आहे जोपर्यंत समाजासाठी जो उपयोग होणार नाही किंवा समाज उपयोगी कोणतंही काम त्याच्या हातून घडणार नाही आणि निस्वार्थ वृत्तीने ते काम होणं आवश्यक आहे. या सर्वांची शिकवण देणारा आपल्या जीवनात एक गुरु असणं आवश्यक आहे. बंतेजींचा आजचा जो त्यांचं कार्य बघून आणि त्यांचा जो प्रवास सार्थक करणार आहे आणि ते निश्चितच एक आपल्या जीवनामध्ये गुरु म्हणून असावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी माझा स्वीकार करावा. मी त्यांना एक गुरुची उपमा देणार आहे आज. आणि गुरु कसा असावा तर या काळोखरूपी जीवनामध्ये जो ज्ञानरूपी प्रकाश कंदिलाच्या रूपाने देतो आणि एक सन्मार्ग दाखवतो जीवनामध्ये, तशा स्वरूपाचा जो मार्ग दाखवू शकतात ते फक्त बंतेजी दाखवू शकतात. आणि बंतेजींनी आज सलग 44 वर्ष जी साधना केलेली आहे, जी उपासना केली आहे, जी निस्वार्थ भावनेने समाजासाठी म्हणजे बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे हा मार्ग पत्करून त्यांनी जे कार्य केलेलं आहे, अक्षरशः शासनाने त्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण गौरव पुरस्कार दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आज सर्वप्रथम मी विहारात आलो. पूर्णा शहराचा मुख्याधिकारी म्हणून मी मागच्या 8 महिने झाले कार्यरत आहे, परंतु बंतेजींची वारंवार मला संपर्क होतो आणि त्यांचं कार्य जे भारतातच नव्हे विदेशात जाऊन सुद्धा जे सन्माननीय तिथले सगळे उच्च पदाधिकारी मंत्रीगण जर त्याचं स्वागत करतात, जो त्यांचा मान सन्मान आहे. व्यक्तीने जीवनामध्ये कितीही पैसा कमवला याला कधीही महत्व नसतं. व्यक्तीने जीवनात जेव्हा तो मान सन्मान कमवल किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी आपण गेलो तिथं मान सन्मानाने आणि आदराने, आदर हा पैशाने विकत घेता येत नाही. व्यक्तीला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी विकत घेता येऊ शकतात, परंतु तो आदर आणि मान सन्मान आहे तो तुमचा कार्याचा सन्मान आहे. आणि खरंच बंतेजींचं जे कार्य आहे ते आता 8 महिने झाले मी अनुभवलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी आता प्रमुख पाहुण्यांनी जे भाषणातून व्यक्त केल्या भावना त्यांच्याबद्दलच्या की खरंच त्यांच्यासोबत जो प्रवास केल्यानंतर जे सुख अनुभवता येतं तसाच आम्हालाही त्यांनी त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच आज आता मुख्याधिकारी नगरपालिका या पदावर असताना मी माझ्या विभागामार्फत ज्या काही शासनाच्या योजना असतील किंवा नगरपालिका प्रशासनाकडून
जे समाज उपयोगी कामं होतील. आणि खरंच त्यामध्ये विहाराचं जे काम होणं किंवा विहाराची प्रगती होणं आणि विहाराच्या प्रगतीनं समाजामध्ये एक चांगला संदेश जाणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी नगरपालिका प्रशासन शक्य तितकी मदत करत आणि त्याचबरोबर आपला आज गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेमध्ये गुरु कसा असावा, तर गुरु फक्त आपले जे तथागत गौतम बुद्ध आहेत त्यांच्यासारखाच असावा असं माझं मत आहे. कारण की गौतम बुद्धांचं जे जीवनकाल आहे तो जर बघितला आपण तर तो खरंच एक दिव्य आहे. आणि ते जो जीवनकालाचं जर आपण त्याच्यातली पंचशील तत्वांचा जर अवलंब केला आपण तर आपलं जीवन खरंच एक सुखकर होईल. दिव्य ज्ञान प्राप्ती होणे, दिव्य किंवा मोक्ष प्राप्ती होणे हा जो भाग आहे की विविध आराधना करून हा मोक्ष प्राप्ती होत नाही, तर मनुष्य जनाची सेवा करून आणि मनुष्यांमध्ये शांततेचा संदेश देऊन. अक्षरशः मला एक घटना आठवते की गौतम बुद्धांचं जे शेवटी महापरिनिर्वाण झालं त्याच्यामध्ये अक्षरशः एकाने अतिशय त्यांना म्हणजे एक व्यक्ती होता त्याने त्यांना अक्षरशः विष देण्याचा प्रयत्न केला. परंतु गौतम बुद्धांना ते माहित होतं त्यावेळेस की मला ह्या विष देत आहे हा व्यक्ती, परंतु याचाही स्वीकार करणारं जे उत्तम जगाचं व्यक्तिमत्व आहे आणि आजही अजरामर राहणार आणि ज्याचा वारसा बौद्ध धर्माचा वारसा सर्व धर्मात फार मोठा आहे आणि ह्याचं जे सत्व आहे ते फार मोठं आहे. आणि ह्याचा जर अवलंब केला तर जीवनात शांतता, अहिंसा आणि आपलं सर्व जगाचं कल्याण फक्त याच्यातून होऊ शकतं. आज आपण जगाची परिस्थिती बघतो. जगामध्ये आज तिसरं महायुद्ध भडकण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जगाला जर शांततेचा संदेश दिला तर सर्व जग हे सुखकर होईल आणि सर्व जगाला शांततेने नांदता येईल. हे सर्व काही हे 6 शत्रूंभोवती आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे 6 शत्रू आपल्या जीवनातून जर आपण दूर केले तर यासारखं जीवन आपलं सुखकर होत नाही. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडं पूर्णा शहरामध्ये किंवा आज भंतेजींकडे कार्याध्यक्षपद आहे बौद्ध भिक्खू महासंघाचं, तर त्याच्या अन्वये असे व्यक्तिमत्व, असे उत्तम व्यक्तिमत्व आज आपल्याला पूर्णा शहरातील नगरवासिकांना, उपासिकांना लाभलेलं आहे. त्या याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनात त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, मार्गदर्शन घेऊन काही आधुनिक काही आपण करू शकतो का समाजासाठी, आणि आपण आपली एक मर्यादा ठरवून आपण काही करू शकतो का समाजासाठी याचा विचार करावा. आणि त्याबरोबर आज जो गुरुपौर्णिमा आहे त्याच्या सर्व उपस्थितांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मुख्य अधिकारी साहेब निश्चित मुख्य अधिकारी नाही तर डेप्टी कलेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. अभ्यासू आहे आणि नावामध्ये त्यांच्या उत्कर्षात आमच्या गावाचा लवकर उत्कर्ष होईल अशी अपेक्षा बाळगूया. आता बराच भंतेचा गौरव झालेला आहे, सगळ्यांनी गौरव केला, चांगली गोष्ट आहे. त्यामुळं तुमचा जास्तीचा वेळ आपण घेणार नाही. थोडीशी आपल्याला गळ काढायची आहे. छोटेसे 2 कार्यक्रम आहेत. एक तर 3 उपासक जीवनदान करणार आहे, त्यानंतर प्रकाश कांबळे यांचा विविध व्यक्ती आणि संघटना यांच्याकडून पुष्पहाराने सन्मान होणार आहे जन्मदिनाच्या निमित्ताने. तर जोंधळे परिवार, विजय जोंधळे, अशोक जोंधळे आईच्या स्मरणार्थ जीवनदान करत आहे. त्यांनी पुढे यावं. वैशाली आणि कीर्तन सुद्धा आहे. जोंधळे परिवार लवकर या. त्यानंतर रमाबाई शंकर कांबळे परिवार नांदेड यांनी जीवनदान आणलेलं आहे. त्यांनी जीवनदान करावं, कारण ते पयामोश आहे ना, त्यांच्या उपसंपदा विधी बुद्धलेला होता. त्या उपसंपदा विधीचा खर्च, सर्व खर्च या रमाबाई शंकर कांबळे यांनी केला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्याच्या गजरामध्ये. त्यानंतर कापूर यांनी जीवनदान आहे, ते नाव सांगायला या लवकर जीवनदान घेऊन या. ते झाल्यानंतर आपला सत्कार स्वागत होणार आहे. या लवकर
देताना ते जरी सर्व परिवाराला या लक्ष्मीबाई यादवजी दोंदळे विशेष या महिला मुलाच्या उपारी बंदिनीपासून सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या स्मरणार्थ आज त्यांच्या कुटुंबाकडून संघाला सुवर्णदान करण्यात येईल. सर्वांनी त्यासाठी साधू 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 साधू. काय नाव मन गोडवले त्यांच्या परिवाराकडून सर्वांनी म्हणावं साधू साधू साधू. मोठी समोर रोज धम्मपद ग्रंथ वाचन करण्यात येणारे 4 वाजता महिला उपासक त्यांना शक्य आहे त्यांनी 11 मध्ये रोज यायचं. वंदना विपसना आणि ग्रंथ वाचन या 3 महिने सातत्याने कार्यक्रम होणार आहे. त्यांना त्यांना वेळ घेतला त्यांनी या वर्षाच्या कार्यक्रमात लाभ घ्यावा. त्यानंतर प्रकाश कांबळे ज्यांनी सन्मान केले आपलं जे नाव घेऊन ते मग माहिती एकेकाने या नाव सांगा आणि सत्कार होईल. त्यानंतर कीर्तन आणि सर्वांना लड्डूचं दान बाहेरच्या प्रांगणामध्ये मिळणार आहे. प्रकाश दादा कांबळे या तुम्ही या नाही ज्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. बरं एक मिनिट सत्कार सुरू करण्यापूर्वी
आपलं मनोगत प्रकाश कांबळे व्यक्त करणार आहेत. त्यानंतर स्वागत होईल. काय होते जाऊ काय नाही ना हो स्वागत करणार आहे. परवाही आले होते सार्वजनिक भीमा जयंती मंडळ यांच्याकडून सरको की हो प्रकाशदादा कांबळे यांचं स्वागत करण्यात येत आहे. इकडे बघा सर. संभाजी साळवे दिल्लीचे स्वागत करते. त्याप्रमाणे परभणी शाळामध्ये देखील स्वागत करण्यात येत आहे. आदरणीय प्रकाशदादा कांबळे यांचं आदरणीय प्रकाशदादा कांबळे यांचं जयंती मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. अरे अरे असं व्हा ना हो. असं मागवा ना मागवा सगळे. प्रकाशदादा कांबळे यांचा गौतम कांबळे इकडे बघा इकडे. गौतम काळेकर प्राध्यापक अशोक कांबळे शाळेत गौतम कांबळे इकडे लक्ष द्या. राईट प्रवीण दादा दिसणार. लय घोळ झालाय हो. झाले राईट ओके. नाही त्याच्यातले काय माणसं काढावं लागतात ना. सगळे नाही बसत पेपरला. सगळे बसत नाहीत पेपरला. आले या ठिकाणी पुण्याचे अभिमान आनंद गायकवाड संभाजी साळवे भारतीय बौद्ध महासभेचे यमयू खंदारे पत्रकार दैनिक त्यांच्या वतीनं रेफाई नेते आंबेडकर नेते प्रकाशदादा कांबळे यांचं स्वागत सत्कार होत आहे. पत्रकार सय्यद करीम दैनिक प्रजावाणी यांच्या वतीने प्रकाशदादा कांबळे यांचे या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. निर्मले साहेब त्यानंतर डॉक्टर अशोक जोगळे मारुती खंदारे यांच्या वतीने या ठिकाणी प्रकाशदादा कांबळे यांचे या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. त्यानंतर भारतीय संविधान गौरव समितीचे कांबळे अशोक कांबळे आनंद गायकवाड प्राध्यापक अशोक कांबळे सर. थांबा सर सर इकडे लक्ष द्या. शिवाजी वेळे मोहन लोखंडे ओके काळे सर
शाहीर गौतम कांबळे, विजय जोंधळे, हे रिपाई नेते प्रकाश दादा कांबळे यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. श्रीमाताई दुवाळे, सुधीरताई बोलणे यांच्या वतीने चला ग्रुप मध्ये थांबा. कांबळे साहेब 68 क्विंटल. ओके. बघा बघ इकडे बघ भया बघ. विजय कुमार ओके. थांबा थांबा. मावशी इकडे बघा. फोटो काढायची की नाही. ओके. काय काढायचं जा तिथं फक्त जा. काय करायचं नाही. सरकार आम्हाला तुमच्या फोटोला काय नाही. हॅलो हॅलो परिवार है जोंधळे परिवार. जा पलीकडे जा मास्तर. वारा काळेकर, बैराम खारे, शिवाजी कोणा, भगवान गायकवाड, हिरामत चौधरी, समितीचे प्रकाशदादा कांबळे यांचं स्वागत करत आहे. गणेशराव गुलेरे यांच्याकडून प्रकाशदादा कांबळे यांचं स्वागत करत आहे. आंबाबाई वडवळे सुधारकर यांच्या हस्ते देखील प्रकाशदादा कांबळे यांचं स्वागत करत आहे. ज्ञानोबा जोंधळे, अमरावती वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते यांच्या वतीने रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे यांचे या ठिकाणी स्वागत करवणार आहे. गुंजारी गवळे, यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष झालं करायचं. तुला सिस्टम आमचा असा असतो. दादा सेंटर मध्ये या. दादा इथे या ना. इथे या. इकडे इकडे थांबा थांबा. इकडे बघा. इकडे बघा. शरण भाई
माइक चालू करवा. चरण माइक चालू कर ना. चरण ते माइक चालू कर ना. चालू आहे. आवाज वाढव आवाज. हॅलो. बोलू दे ना पण जाते का चला धावा. असं वा. चला मागवा. इकडे बघा. इकडे ओके. चला सगळेजण बसले का. हो इकडे सर का. मावशी गेली दादा. इकडे बघा. सर इकडे बघा. सर सर्व उपासकांनी शांत राहावं. या ठिकाणी आदरणीय रिपब्लिकन नेते यांना अशी विनंती करतो की आपण सत्काराला उत्तर द्यावं. एक जण एकूण ओके. अरे बोलू शकता का. अरे जा मी देतो जा. ए बाळा अरे जा. अरे मागे कॅमेरा चालू. मी काढून देतो. तुम्ही जा ना तिथं. इकडे बघा. झालं कर चला. ओके. हरा निकाला.
इकडे बघा इकडे माईक जवळ दादा जवळ जवळ घ्या. आज आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं बुद्धविहार सोहळ्याचे जो कार्यक्रम मला होत आहे याला मी काय म्हणावं हे मला कळत नाही. ही लगीन घाई झाली असं म्हणता येईल. लगीन घाईमध्ये काय असतं ते सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. नवरीकडच्या लोकांना वाटतं त्यांचं ओळखलं पाहिजे, नवरदेवाच्या कडच्या लोकांना वाटतं त्यांचं ओळखलं पाहिजे. मला असं वाटतं की अशा तऱ्हेनंच योग्य गडबडीमध्ये हा आनंदमय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. हा योगायोग या कार्यक्रमाला मराठवाड्यातील अनेक अधिकारी उपस्थित आहेत. मी माझं सौभाग्य मानतो कोणत्याही निमंत्रणाशिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद. विशेषतः मदंत उपयुक्तजी महासवी यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी मला सांगितलं दरवर्षी 10 तारखेला वेगवेगळ्या संघटनांच्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात आणि अशाच तऱ्हेनं सत्कार सोहळा होतो. पंडितजींनी वॉर्निंग दिली की आता दुसरीकडे कार्यक्रम घेण्याची गरज नाही, बुद्ध विहारातच कार्यक्रम झाला पाहिजे. आणि हा योगायोग की आज आषाढ पौर्णिमेला माझा जन्म झाला हे माझं मी परम भाग्य समजतो की आषाढ पौर्णिमेला माझा जन्म झाला. ही कदाचित माझ्या आईवडिलांची भूमी आज ते हयात नाही, पण ज्यांनी मला जन्म दिला त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. बुद्धाच्या जीवनामध्ये आषाढ पौर्णिमेला अत्यंत असं महत्व आहे. हो खाली बसा. हो मॅडम. त्रिपिटकामध्ये संदर्भ येतो बुद्धाचा जन्म होण्या अगोदर बुद्धाच्या जन्माच्या वेळी जी आकाशवाणी झाली तो दिवसही आषाढ पौर्णिमेचा होता. बुद्धाने ज्या परिव्राजकांना दीक्षा दिली तो दिनही आषाढ पौर्णिमेचा दिवस होता. आणि समस्त भिक्षू
फक्त भारतातलेच नव्हे तर या जगातले सगळे भिक्षू बुद्धाचा संदेश हा जगाला देण्यासाठी, बुद्धाचा धम्म जगाला समजावून सांगण्यासाठी जो दिवस निवडला तो हाच आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे. मी माझं सौभाग्य मानतो की अशा दिनी माझा जन्म झाला. मी त्यांच्याही प्रति संवेदना आणि त्यांच्याही प्रति मी आभार व्यक्त करतो. आमच्या सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी माझं ओझं नसेल एवढा मोठा हार माझ्या गळ्यामध्ये टाकला. त्यांना मी शतशः त्यांना मी धन्यवाद देतो. आमच्या गौरव समितीचे सगळे पदाधिकारी लोक त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता बुद्ध विहारामध्ये सत्काराचा कार्यक्रम होतोय ना त्याला संमती दिली आणि भारतीय संविधान गौरव समितीच्या वतीनं केवळ दादांचाच सन्मान झाला पाहिजे, त्यांचा सत्कार झाला पाहिजे ही भूमिका न ठेवता या दिवशी जे जे पाहुणे बुद्ध विहारात विराजमान होत आहेत, जे जे पाहुणे या ठिकाणी आषाढी पौर्णिमेला या पवित्र बुद्ध विहारामध्ये येत आहेत त्या सगळ्यांचे सन्मान झाले पाहिजे आणि भारतीय संविधानाचा संदेश त्यांच्या घरापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ही एक भावना ठेवून त्यांनी त्यांचे सत्कार केले. मी धन्यवाद देईन साबळे साहेबांना. त्यांनी अत्यंत मोलाचं असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यांची जी वेदना आहे समाजाबद्दलची ती त्यांनी व्यक्त केली. आपल्या समाजामध्ये असणारी अवस्था, तरुणांची अवस्था जी आहे ती त्यांनी व्यक्त केली. ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आदरणीय भंतेजी ज्या ज्या देशामध्ये काही लोकांना ज्यांना शक्य आहे अशा लोकांना देतात त्या प्रत्येक देशामध्ये जाऊन आल्यानंतर त्यांच्यामध्ये जे परिवर्तन पाहायला मिळतं ते परिवर्तन रोडे सरांनी आपल्याला बोलून दाखवलं. मी रोडे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी फक्त ते देश पाहून आले नाही तर भविष्यामध्ये जे जे टूर निघतील बुद्धाच्या भूमीवर जाण्याचे, परदेशामध्ये जाण्याचे, वेगवेगळ्या देशामध्ये जाण्याचे, त्या प्रत्येक देशामध्ये जाण्याचा विचार त्यांनी उचलला आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा सगळ्या लोकांना त्यांनी आवाहन केलं त्या देशामध्ये जाण्याच्या बाबतीमध्ये. थोडे सर एकटेच केले नाहीत, त्यांच्यासोबत मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातल्या विविध प्रांतातून, विविध जिल्ह्यातून जे 27 लोक गेले, उपासक गेले. मी मानत नाही की ते फक्त देश पाहायला गेले. मी असं मानणाऱ्यापैकी आहे की बुद्धिझम त्या ठिकाणी गेला, बुद्धिझम त्या देशामध्ये कसा नाचतो, बुद्धिझमचे लोक त्या ठिकाणी आपसामध्ये कशा प्रकारचे व्यवहार करतात ते पाहण्याचं भाग्य त्यांना मिळालं आणि त्याच्या प्रकारची संवेदना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. ही गोष्ट मला असं वाटतं की भंतेजींच्या मुळे साध्य होऊ शकते आणि अशा प्रकारचे अनेक 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 असे प्रसंग यापुढेही येतील. मी भंतेजींना विनंती करणार आहे की यापुढेही अशा प्रकारचे जेव्हा दौरे निघतील तर लोक येतीलच. त्या दौऱ्यामध्ये भारताचं चित्र सुद्धा आपण त्या ठिकाणी नमूद करतात. पूर्णेचं नाव त्या परदेशापर्यंत पोहोचतंय हे आपल्या पुणेकरांचं भाग्य आहे असं आपण मानूया. हे लांबच चाललेलं जे कार्यक्रमाचं स्वरूप आहे याला एक गोड पूर्णविराम द्यावा या दृष्टीनं संविधान गौरव समितीच्या वतीनं या ठिकाणी मी कार्यकर्त्यांना आवाहन करेन की आमचे जे काही उपासक उपासिका या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना खीर दान होणारच आहे. खीर दानासोबतच त्यांना एक एक लाडू देऊन त्यांचं तोंड गोड करावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. माझ्या सत्कारासाठी अनेकांनी सर्वच जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी येऊन माझा सत्कार केला. माझ्याबद्दल जे काही
चांगले उद्गार या ठिकाणी व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम. अरे कुठूनच पडायला का या मनोगतानंतर आणि कार्यकर्ते राहिले असतील त्यांच्या सत्कार समारंभानंतर आशीर्वाद दाखवा होईल आणि त्यानंतर बाहेरच्या प्रांगणामध्ये सर्वांसाठी वाटप करण्यात सर्वांनी जे काही बाहेर गेले ते बाहेर आता लड्डू आणि खीर खात आहेत. तुम्हाला मिळेल मी जरा शांततेनं आपला आशीर्वादाचा साहेब काढायची का फोटो? हो ईश्वर दादा काढायची बाहेर तुमची नाही आली. दादा कॅमेऱ्याच्या पुढंच थांबवलं. पॉइंट लागलाय पॉइंट येणार आहे बघा पॉइंट झाले की वापस देणार. बघा इकडे बघा सगळ्याला वाटेल आम्ही पण असं कोणीच येत नाही. ओके ओके आले आले आले. बसा खाली बसा.
संतदाय सुखी दीर्घाय भव परिवारण शीलिशाय चमत्काराय नमः चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्वर्णो सुखं आयुरारोग्य संपत्ति सर्व संपत्ति देवच ततो निपान संपत्ति इमेनापि समी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा पूजनीय भिक्खू संघाचा धर्मघोर्याचा बाहेरच्या बाजूला सर्वांनी मंडपामध्ये हॉलमध्ये केस घेण्यासाठी जावं शिस्तीनं नोंदण करून